नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आषाढी एकादशीच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जेव्हा विद्याधर आणि शलाका दारूची बॉटल घेऊन या डायनिंग टेबलवर मटनवर जे मटन आहे तर त्यावर ताव मारत असतात आणि तेवढ्यात माई आणि बापू तेथे आलेले आहेत. आता त्यांच्या टेबलवर दारूची बॉटल बघून माई म्हणतात की विद्याधर, अरे दारूची बॉटल घेऊन तिथे डायनिंग टेबलवर बसलास का? अरे लाज वगैरे काही आहे की नाही तुला? आणि तेवढ्यात आता विद्याधर म्हणतो की अरे छा, अरे थांबा, मला काहीतरी आठवले. आणि बापू आणि धनीला म्हणतो की धने, तुला तो दिवस आठवतो का जेव्हा आता तू आपल्या खोलीमध्ये दारू घेऊन येत होती, चोरून दारू आणत होती, तेव्हा धनश्री आणि बाकी सगळ्यांना मात्र तो क्षण आठवतो. आणि त्यावेळेस मात्र तुमच्या त्या लाडक्या युगंधरने केवढा मोठा तमाशा केला होता. बापू, तो सुद्धा दिवस होता आणि हा सुद्धा दिवस आहे. त्यामुळे आज मात्र हीच धनी सगळ्यांच्या समोर माझ्या क्लासमध्ये दारू ओतणार. माई, ही दारू काही साधी दारू नाही, अगदी परदेशातून पाठवलेली आहे आजच्या सेलिब्रेशन साठी, अगदी खास आहे, फॉरेन रिटर्न. आणि तेव्हा आता माई आणि बापू रागाने बघत असतात. बापू म्हणतो की युगंधर, विद्याधर. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणतो की अहो फक्त गंमत केली. तर लगेच शलाका म्हणते की आजच्या सेलिब्रेशनसाठी दारू तर प्यायलीच पाहिजे. आपण आजचा दिवस आहे तर तो मस्त साजरा करूयात. तसंही इकडे दुःखी वातावरण आहे, अगदी आनंदात सगळं काही आपण दोघं सेलिब्रेट करूयात. आणि तसंही तुमचा युगंधर आणि तुमची पोरं रूम मधून काही सकाळशिवाय बाहेर नाही पडणार, त्यामुळे आपण मस्त एन्जॉय करू, हो की नाही? तर माई, बापू, आनंदी हे सगळेजण रागाने बघत असतात. कारण माई जेव्हा दारूचं नाव घेतात तेव्हा आनंदीला समजलेलं असतं की आता ह्या विद्याधरने डायनिंग टेबलवर दारूची बॉटल आणलेली आहे. तेव्हा आनंदीला फार राग येत असतो. आणि शलाका आता आपल्या माई आणि बापूंचा सुद्धा आदर ठेवत नाही, त्यांच्यासमोर मात्र असं उद्धट सारखं बोलत असते. तेव्हा आता लगेच हा विद्याधर म्हणतो की धने, अगं तू का उभी आहेस? जा आतमध्ये किचनमध्ये जा आणि 2 काचेचे ग्लास मस्त घेऊन ये. आता धनी म्हणते की हो आलेच. आणि धनी लगेच आता अगदी तावतावात मात्र ग्लास आणण्यासाठी जात असते, कारण विद्याधरची प्रत्येक गोष्ट ती ऐकत असते. तेव्हा धनी घाईघाईने जात असताना आनंदी दरवाजात उभी राहते आणि दोन्ही हात लगेच आपल्या चौकटीला लावते. तर लगेच धनश्री येते. धनश्री म्हणते की बाजूला हो. तेव्हा आनंदी लगेच धनश्रीला म्हणते की धनश्री ताई, तुम्ही आतमध्ये जाऊन ग्लास नाही आणू शकत. तेव्हा धनश्री तोऱ्यातच विचारते की का पण? तेव्हा आनंदी म्हणते की या घरात आणि या किचनमध्ये, या हॉलमध्ये दारूचा एकही थेंब ओतला जाणार नाही. तेव्हा लगेच आता धनश्री तोऱ्यातच विद्याधरला म्हणते की अहो बघा की ही आनंदी काय बोलते, जरा जास्त तोंडीला सुटलेलं आहे. तर विद्याधर आता मटणावर ताव मारत असतो. त्याच वेळेस आता विद्याधर लगेच उठून आनंदीच्या अंगावर येतो, तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की काय आनंदी मॅडम, तू रोखणार आहेस का मला? म्हणजे तू थांबवणार आहेस का? म्हणजे तू मला आडवी येणार आहे की हे सेलिब्रेशन करण्यापासून? तेव्हा आनंदी रागाने बघत असते, काही उत्तर ती देत नसते. सुंब जळाला परंतु पेय काही सुटत नाही असं म्हणतात, तर ते हेच आहे. अजून तुझा माज काही पेय काही तुझा सुटत नाही, तेव्हा तू मला अडवणार का? तर लगेच आता आनंदी म्हणते की हो, मी तुम्हाला अडवणार, कारण हे घरामध्ये जे काही आता या योग्यतेच्या बाहेर आहे, या घरात या नियमांच्या मध्ये बसत नाही, तर त्यासाठी मी आडवी येणार म्हणजे येणारच. मालक साहेबांनी या घरासाठी जे नियम केलेले आहेत ना, तर त्यांचं पालन होणार म्हणजे होणारच. आणि हीच गोष्ट कायम प्रत्येकाने लक्षात ठेवायची. तेव्हा लगेच आता हा विद्याधर लगेच रागाने तिच्यावर ओरडतो की मोठी आली नियम सांगणारे, आणि आता तुझा हा नियम कोण पाळणार आहे? मी माझ्या येथे खोलीमध्ये बसून रोज दारू पितोय, तेव्हा तू मला अडवण्यासाठी येतीस का? आणि आज काय हे नवीन आहे? तेव्हा आनंदी म्हणते की तुम्ही तुमच्या खोलीमध्ये काय करतात काय नाही ह्याची मला काही घेणं देणं नाही, परंतु ह्या हॉलमध्ये बसून मी तुम्हाला दारू पिऊन नाही देणार, मी अडवणार म्हणजे अडवणारच, कारण मालक साहेबांचे तसे नियम आहेत आणि ते नियम मी नाही मोडून देणार. येथे समोर समिताताईंचा फोटो आहे आणि मंदिर आहे आणि अशा पवित्र ठिकाणी मी तुम्हाला दारू पिऊन नाही देणार. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की अरे खूपच डायलॉग मारायला सुरुवात केलेली आहे. बापू बघा आजची ही पोरगी कशी डायलॉग मारते. आणि धनीला म्हणतो की धने, आणि लगेच तो आनंदीला म्हणतो की आनंदी, अगं तुझी लायकी तरी आहे का? अगं या घरात त्या पोरांनी तुला हकललं, तुझ्या नवऱ्याने सुद्धा हकलून दिलं, आणि काय लायकी राहिलेली आहे ग? आणि मला तोरा दाखवते. तुझी अवस्था आहे ना, तर या घरामध्ये अगदी नोकरापेक्षा वाईट झालेली आहे. तुझी अवस्था इतकी बिकट झालेली असताना तुम्हाला नीतिमत्ता काय आहे हे शिकवणार आहे का? तेव्हा आनंदी घाबरत नसते. आनंदी तोऱ्यात उत्तर देत आहे की हो, मी शिकवणार,
तुम्हाला जे या घराच्या योग्यतेसाठी आहे आणि जे काही या घराचा अयोग्य वापर केला जातो तर ते मी सगळं काही शिकवणार म्हणजे शिकवणार. कदाचित ते सगळेजण माझा तिरस्कार करत असतील आणि कदाचित माझी तीच लायकी असेल, पण याचा अर्थ असा नाही की मी माझे कर्तव्य विसरलेली आहे म्हणून. आणि मालक साहेबांच्या आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा मात्र आनंदी काही बाजूला होण्यासाठी तयार नसते. तर हा विद्याधर तिला पुन्हा म्हणतो की गप्प बस, गप्प राहा, तुझी बोलती बंद कर आणि बाजूला हो. आणि धनीला म्हणतो की धने जा लवकर दारूची बॉटल वगैरे घेऊन ये आणि 2 ग्लास घेऊन ये. आई सुद्धा म्हणतात की हो आनंदी एकदम बरोबर बोलत आहे, या घरामध्ये दारू प्यायची नाही. किंवा आता बापू म्हणतात की एकदम बरोबर आहे, कारण आता जंगलातील वाघ जरा मोकळा झाला तर तुमच्यासारखे लांडगे आहेत ना तर ते मात्र आता असे म्हणजे बोलायला मोकळे होतात आणि असे फिरायला. तेव्हा लगेच आता ही शलाका म्हणते की बापू तुम्ही काय बोलतात. तर आता आनंदी घाबरत नसते. आनंदी म्हणते की ठीक आहे, जर तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर या घरामध्ये तुम्ही येथे हॉलमध्ये दारूच पिऊन दाखवा आणि ग्लासच आणून दाखवा. तेव्हा मात्र आता हा विद्याधर खूप जोरात ओरडतो, ए माझी हिंमत तुला बघायची आहे का, आणि थांब मी तुला दाखवतो की माझी हिंमत काय आहे म्हणून. त्यामुळे आता इथे उभं राहून मी सगळ्यांच्या समोर दारू पिणार आहे. तर माई आता जोरात ओरडतात की विद्याधर अरे काय करतोस तू. तेव्हा आता विद्याधर दारूच्या बॉटलचं झाकण उघडतो आणि लगेच आता घोट घेणार. तर बापू म्हणतात की विद्याधर थांब, तू इथे दारू पिऊ नकोस. तेव्हा आता विद्याधर एक घोट घेत असताना त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी आणखीन प्लॅन येतो. तो लगेच म्हणतो की थांबा, मी तुम्हाला आणखीन काहीतरी मजा दाखवतो. म्हणजे त्याला आनंदीच्या डोक्यावर दारू ओतायची असते, तरी सुद्धा तो कुणाला घाबरत नसतो आणि लगेच मात्र तो आणि तुम्हाला मजा बघायचीच आहे ना तर लगेच आनंदीच्या समोर येत असतो. तेव्हा धनश्री म्हणते की अहो तुम्ही काय करतात. धनश्री अडवायला जाते परंतु तो धनश्रीवर ओरडतो, धने मी तुला सांगितलं ना एकदा मागे हो. धनश्री आता लगेच मागे होते, ती घाबरते आणि आनंदीला म्हणतो की तुला माझी हिंमत बघायची आहे ना तर मग घे. म्हणून तो आता आनंदीच्या अंगावर डोक्यापासून दारू ओतत असतो. तेव्हा माई आता जोरात ओरडते की विद्याधर काय मूर्खासारखं वागतोस. बापू सुद्धा म्हणतात की विद्याधर काय करू राहिलंस तू, हे तुला शोभतं का असं करायला. माई आणि बापू रडतच विद्याधर करत असतात. परंतु आता ही शलाकाला तर खूपच आनंद वाटत असतो. मूर्खासारखी हसत असते बावळट कुठली. आणि हा मूर्ख विद्याधर मात्र आनंदीच्या अंगावर दारू ओतून देत असतो. आनंदी विचारी तरी सुद्धा जे काही आता ती दरवाजात आडवी झालेली आहे आपले हात सोडत नसते. विद्याधर तिच्या अंगावर दारू ओततोय तरी सुद्धा मात्र ती सर्व सहन करून घेत असते. आई आणि बापू यांचा जीव अगदी कासावीस होत असतो. ते विद्याधरला अडवण्याचा प्रयत्न करत आहे. अरे विद्याधर कळतं का तू काय वागतोस. ह्या छायाताई आहे तर त्यांचा सुद्धा जीव आनंदीसाठी तिळतिळ तुटतो. परंतु धनश्री आणि शलाका ह्या दोघी मात्र मस्त तोऱ्यातच हसत असतात. त्यांना काही घेणं देणं नसतात, मूर्ख कुठल्या. तेव्हा आता विद्याधर अख्खी बॉटल मात्र आनंदीच्या अंगावर ओतून देतो आणि लगेच आता तोऱ्यातच हसतो आणि म्हणतो की काय मला या घरात दारू पिण्यासाठी बंदी करत होती, मला अडवत होती ना तर बघ मी काय केलं. आणि लगेच आनंदीचं सोंग आणतो. या घरात दारू पिण्यासाठी म्हणजे सक्त मनाई आहे आणि लगेच जोरजोराने हसत असतो. आनंदीला खूपच राग येतो. आनंदी अगदी रागाने विद्याधरकडे बघत असते. तेव्हा विद्याधर हसतो आणि आनंदीला म्हणतो की घे, पाळले मी तुझे नियम पाळले. आणि म्हणतो की काय ग या घरात दारू पिण्याला बंदी आहे, दारूने आंघोळ करायला नाही ना. काय मग कसं वाटतंय. बिचारी आनंदी इतकं सर्व काही सहन करते आणि आता मात्र तो आनंदीकडे तोराने अगदी नालायक कृतीतच बघत असतो आणि म्हणतो की बघ आज पहिल्यांदा मात्र मला दारू चढल्यासारखी वाटते, ती पण खूपच जास्त. तेव्हा आता माई आणि बापूंना इतका राग येतो. माई लगेच आता जोरात विद्याधर असं ओरडतात आणि काय रे लाज वगैरे काही शरम वगैरे आहे की नाही तुला, मूर्खासारखं वागतोस. बापूंना सुद्धा फारच राग येतो. बापू विद्याधर म्हणून जोरात ओरडतात आणि आता मात्र ते विद्याधरच्या अंगावर धावून येत असतात की बाद झालं, आता मात्र मी तुला नाही सोडणार. आणि तेवढ्यात आता शलाका लगेच बापूंना आडवी होते. बापू नाही, आज नाही, मी तुम्हाला मात्र हिची बाजू घेऊनच देणार नाही. तुम्हाला दिसत नाही का हिच्यामुळे अख्खं घर उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला तिच्या बाजूने होऊनच देणार नाही. आणि ह्या आनंदीमुळे माझ्या सख्या पोटच्या बहिणीचे मात्र मन दुखवली गेलेली आहे, त्यामुळे आता मात्र हे सगळं नाही होऊ शकत. ह्या आनंदीमुळे आज या घरामध्ये इतका उद्ध्वस्तपणा आलेला आहे. माझी मुलं इतकी दुःखी झालेली आहे, त्यामुळे तिचा बदला मात्र
मात्र मी घेणारच असे मात्र आता तोऱ्यातच म्हणत असते. जशी बहिणीची हिला खूप काळजी आहे आणि बहिणीच्या मुलांची सुद्धा, असं इतकं तोऱ्यात बोलत असते. माईंना माहिती असतं की शलाकाचं प्रेम काय आहे. तेव्हा माई लगेच तिला तोंडावर म्हणतात की हो ना, कशाला आता पोटच्या बहिणीच्या मायेचा आता इतका पुळका दाखवतेस आणि जशी तुला खूप माया आहे असं मात्र आव आणतेस. खोटं नाटं हे तुझं वागणं आहे ना ते बंद कर आणि उगाच मात्र असं प्रेम दाखवू नको. तेव्हा आता लगेच शलाका म्हणते की माई, मी तुझी पोटची मुलगी आहे. माई सुद्धा आता काही कमी उत्तर देत नसतात. माई बरोबर शलाकाला उत्तर देतात, अगं याचीच मात्र मला लाज वाटते, कारण तू माझी पोटची आहे ना, तर त्याचीच लाज वाटते मला. माझी मुलगी जरी नसती ना तरी चाललं असतं आणि मी तुला मुलगी मानतच नाही. कुठे समिधा होती आणि कुठे तू आहे, जमीन आसमानचा फरक आहे तुमच्यामध्ये. तेव्हा लगेच आता ही शलाका म्हणते की माई, समिधा चांगली होती, त्यामुळे आता चांगली लोक ही देवाला आवडतात, म्हणून मात्र ती देवाच्या घरी गेली, हो की नाही. तेव्हा मात्र आता विद्याधर म्हणतो की हो अगं शलाका, तू तर एकदम बरोबर बोलत आहे. त्या जे काही ते उद्देशाने तू बोलते ना, तर आपला नंबर सगळ्यामध्ये शेवट लागणार आहे. तर कारण आपण चांगली नाहीत ना, आणि चांगली माणसांना देव नेहमी लवकर नेत असतो. तेव्हा मात्र आता शलाका आणि विद्याधर धनश्री हे मात्र खूप हसत असतात. तर विद्याधर पुढे म्हणतो की या आनंदीचा नंबर मात्र आता सगळ्यात अगोदर लागू शकतो, कारण तिला खूप चांगलं वागण्याची सवय आहे. आणि आता मात्र तो आनंदीकडे तोऱ्यात बघून हसत असतो आणि धनीला म्हणतो की धने, लवकरात लवकर माझं जेवण वर घेऊन ये. आणि आता हा विद्याधर धनश्रीला म्हणतो की माझं जेवण आहे तर ते लवकरात लवकर वर घेऊन ये. तेव्हा धनश्री लगेच मात्र आता त्याचं जेवण घेऊन त्याच्या मागेच जाते. तर आता ही शलाका लगेच बापूंना म्हणते की बापू, अजिबात एक पाऊल पुढे यायचं नाही. आणि आनंदीच्या समोर येते आणि म्हणते की अरे देवा देवा देवा, शी 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 शी, काय भयंकर वास येतो ग घाणेरडा तुझ्या अंगाला. युगंधर निंबाळकरांची बायको आहेस, मिसेस आनंदी युगंधर निंबाळकर, ज्या युगंधरला दारूच्या शब्दाची सुद्धा ॲलर्जी आहे, परंतु त्यांच्या खानदानी बायकोने मात्र आज अगदी दारूनेच आंघोळ केलेली आहे. तर ती जोरजोराने टाळ्या वाजवते आणि म्हणते की खरंच खरंच काय मूर्खपणा आहेस, आणि हे जो तुझा आदर्शपणा आहे ना, तो जरा बाजूला ठेव. आणि जर या घरात तू नाक खुपसण्याचं बंद नाही केला, तुझा जो काही शानपणा आहे तर तू बंद नाही केला, तो दिवस मात्र काही दूर नाही जेव्हा युगंधरला आणि त्याच्या त्या लाडक्या पृथ्वीला, दोघांपैकी आता एक जणाला तुझ्या मूर्खापायी मात्र आता स्वतःचा जीव मात्र गमवावा लागेल. म्हणून ही शलाका मात्र पृथ्वी आणि युगंधर यांच्या मरणाची धमकी मात्र आता आनंदीला देत असते. त्यावेळेस मात्र तुला तुझी खरी लायकी काय आहे हे कळेल. तेव्हा ही शलाका आनंदीला मुद्दाम घाबरवण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला असं वाटतं की हिने इथून निघून जावं. यासाठी मात्र आता ती ही सर्व नाटक करत आहे आणि बिचारे आनंदीला घाबरवते. मायानी बापूंना फार राग येत असतो आणि पुढे आता ही शलाका म्हणते की मग तुला कळेल की या घरासाठी तू शाप आहे की वरदान आहेस. तेव्हा बिचारी आनंदी मात्र खूप रडत असते. तिला आता मुलांची काळजी वाटते आणि शलाकाने तिला आता धमकी दिलेली असते. तेव्हा शलाका मात्र आता तिला धमकावते आणि तिला म्हणते की हे बघ, तू मात्र या घरापासून लांबच राहा. जे काही तू करतेस ना, तर त्या घरापासून तू लांबच राहा. बिचारी आनंदी आता खूप रडत आहे. तिला मात्र आपल्या युगंधरची काळजी वाटते आणि या घराची ती रडत असते. मायानी बापूंना ह्या शलाकाचा इतका राग येत असतो, परंतु आपल्या ह्या नालायक मोठ्या मुलीला मात्र काय करावं हेच त्यांना कळत नसतं, कारण तिच्याशी असणारे संबंध तर त्यांनी तोडलेलेच असतात, परंतु शलाका असते तितकीच वाईट वृत्तीची. मायानी बापूंना असं वाटत असते की आपण हिला जन्म देऊन पस्तावा केलेला आहे, म्हणून त्यांना आता तिची लाज वाटते. त्यानंतर आता मुलं अजूनपर्यंत रूममध्ये आहेत. त्यांनी आत्तापर्यंत काही खाल्लेलं सुद्धा नसतं आणि स्वतःला मात्र असं कोंडून घेतलेलं असतं. बिचारे आता जे काही घडलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टीचा मात्र ते स्वतःवर परिणाम करून घेत असतात. त्यांना वाईट वाटतं. तर आनंदीला मात्र आपल्या मुलांची काळजी लागलेली असते. जीव द्यायला निघालेलं आहे. एक क्षण आता प्रांजल आणि मिताली हे दोघांना खूप घाबरवण्यासारखे असतात. ते दोघंही आता इतके घाबरलेले आहेत, त्यांना नक्की काय करावं तेच काही कळत नसतं. म्हणून मात्र आता ते सगळेजण इतके घाबरलेले आहेत आणि एकदम स्तब्ध बसलेले आहेत. प्रांजल एका ठिकाणी खाली कपाटाजवळ बसलेला असतो, मिताली मात्र तिथे सोफ्यावर बसलेली आहे. तेव्हा आता प्रत्येकाला प्रत्येक क्षण आठवत असतो. आता जे काही आता युगंधर म्हणलेलं असतो की मी आनंदीला घटस्फोट देणार नाही हे जे काही त्यांना आठवतं ते त्यांना आणखीनच ते आता रिॲक्ट होत असतात आणि त्यांच्या मनावर हे आता एक खोलवर दडलेलं गेले असतं. सगळेजण खूप शांत बसलेले आहेत, कोणी कुणाशी बोलत नसतं आणि प्रांजल हे सर्व काही आठवून त्याला मात्र आता तो सारखी कॉफी पित असतो. तेव्हा पृथ्वी बघतो. पृथ्वी म्हणतो की प्रांजल, अरे किती कॉफी पिणार आहेस तू, बास कर आता. अरे प्रांजल, रात्रीचे 2 वाजलेले आहेत तरी सुद्धा तो कॉफी पितोय. अरे सारखे सारखं कॉफी पिणं चांगले नाही, तुम्ही प्लीज झोपा आता. तेव्हा प्रांजल आणि मिताली अगदी स्तब्ध बसलेले आहेत. रात्रीचे
2 वाजले तरी सुद्धा मुलं काही झोपलेली नसतात आणि सारखे सारखे मात्र आता अगदी हे सर्व आठवत आहे। तेव्हा प्रांजल म्हणतो की नाही दादा, अरे तेच येत आहे डोळ्यासमोर, एकदा डोळे जरी मिटले ना तरी सुद्धा त्याच गोष्टी आठवतात अगदी, त्यामुळे झोप उडाली आहे, काही मनच लागत नाही की नक्की काय करावं, सारखे सारखे तेच विचार डोळ्यामध्ये येतात। जो काही आता आपल्या घरामध्ये घडलेला प्रकार आहे ती गोष्टच आता खरंच डोक्यातून जात नाही। अरे आज आपल्यावर हात उचलला, आज मात्र आपल्यासाठी ती आनंदी महत्वाची ठरली, आपण त्यांच्यावर इतकं प्रेम केलं, त्यांचा प्रत्येक शब्द आपण आतापर्यंत ऐकला, परंतु आज मात्र त्यांनी आपल्याला डावललं आणि निवड कोणाची केली तर ती आनंदीची। त्यामुळे दादा आज मात्र मला माझ्याच घरामध्ये परक झाल्यासारखं वाटतं। तेव्हा आता मिताली सुद्धा दात खातच म्हणते की त्या आनंदीची हिंमत किती झाली बघा ना, तिने आपल्याच घरामध्ये येऊन आपल्या बाप मुलामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मात्र तिने आपलं हस्तखेळतं घर आहे तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे। तर असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जावं आणि तिला मात्र अगदी उद्ध्वस्त करून टाकावं। तेव्हा पृथ्वी म्हणतो की मिताली आता खूपच भडकलेली असते, अगदी दात खात तीही बोलत असते। तर आता पृथ्वी तिला म्हणतो की मिताली शांत हो, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस। तर मिताली म्हणते की दादा अरे तू सांग काय करू मी, तू सांग दादा आता काय करायचं आता। तेव्हा लगेच पृथ्वी म्हणतो की हे बघ, तुम्ही त्या आनंदीसाठी आता जास्त विचार करू नका, आपला जीव जाळून घेऊ नका, आपल्या लेखी मात्र तिला काहीच किंमत नाही आणि जरीही तिने कितीही त्यांच्या मनामध्ये विष भरलं असेल ती जागा मात्र आता लवकरात लवकर तिला दाखवून देणार आहे, लक्षात ठेवा। प्लीज शांत व्हा आणि झोपा, त्यामुळे तुम्ही झोपा आता। तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणतो की नाही, तू का झोपायला सांगतोस आणि मी नाही झोपू शकत कारण त्या आठवणी मनात येतातच, मला त्रास होतो, या घरात मला गुदमरल्यासारखं होत आहे कारण ह्या प्रांजलला तर दारू पिण्याची सवय असते आणि हे टेन्शन मात्र त्याला काही सहन होत नसतं। मात्र मला असं होतं की कोणीतरी माझ्या छातीवर दगड ठेवलेला आहे, मला गुदगुमरल्यासारखं होत आहे, श्वास कोंडत आहे माझा, म्हणून आता हा प्रांजल खूप रडतच आता जीव तोडून हे सर्व म्हणत आहे। तर कोणीतरी माझ्या छातीवर दगड ठेवलेला आहे, मला नाही झोप येत, म्हणून आता तो मोठमोठ्याने रडत असतो, स्वतःला खूप त्रास करून घेत असतो। तेव्हा पृथ्वी आणि मिताली ह्या दोघांनाही आणखीनच टेन्शन येतं, ते सुद्धा मात्र आता स्वतःला त्रास करून घेत आहे, कुणाला झोप येत नाही, सगळेजण डोक्याला हात लावून बसलेले आहे। इकडे मात्र आता युगंधरची सुद्धा तीच परिस्थिती असते, बिचारा तो सुद्धा एकटा पडलेला असतो, एकतर मुलं दुरावलेली आहेत आणि समिता सोडून गेलेली आहेत। आता कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही, घरात मुलांनी इतका मोठा त्याच्याविषयी गैरसमज करून घेतलेला आहे, सारखं आता डोळ्यासमोर त्याला ते क्षण आठवतात आणि सारखं सारखं पृथ्वीचं जे काही आता हे समोर आहे तो बोललेला, सगळ्यांच्या समोर अपमान केलेला तेच त्याच्या डोळ्यासमोर येतात, सगळ्या गोष्टीची सारखी सारखी आठवण होत आहे आणि पूर्णपणे आता त्याने आपला जीव मुठ्ठीमध्ये दाबून धरलेला असतो, खूप टेन्शन आलेलं असतं। सारखं सारखं पृथ्वीचं बोलणं आठवत असतं की मिस्टर युगंधर निंबाळकर, आज मात्र तुम्हाला न्याय निवाडा करावा लागेल, आमच्यातून कोणाची तरी एकाची निवड तुम्हाला करावी लागेल। आणि युगंधरने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की मी आनंदीला घटस्फोट नाही देणार, या सगळ्याचा तो आता पुन्हा एकदा विचार करत आहे, सारखे सारखे ते क्षण त्याला आठवत आहे आणि विद्याधरने जे आरोप त्याच्यावर केलेले आहे या सगळ्याचा मात्र तो आता विचार करत असतो की ह्या माणसाने समिताताईंना विसरून आनंदीचा सोयीस्करपणे अगदी विचार केलेला आहे। तेव्हा पृथ्वी म्हणलेला असतो की तुम्ही तिच्या आणि तिच्या अख्ख्या खानदानाची जबाबदारी घेऊ शकतात आणि तसंही आपल्या घरामध्ये इतके मोठे नोकर चाकर आहेत आणि एक नोकर अजून वाढली तर काय मोठा फरक पडतो, म्हणून आनंदीला नोकर सुद्धा बोललेले आहेत, म्हणून सारखं सारखं आता तो सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो, त्याला आता खूप असं टेन्शन आलेलं असतं, एका जागून उठतो दुसऱ्या जागेवर बसतो आणि नंतर आपल्या खुर्चीवर येऊन बसतो आणि आज त्याला खऱ्या अर्थाने आपल्या समिताची फारच आठवण झालेली असते। आज पूर्णपणे आता युगंधर एकटा पडलेला असतो, त्याला खरंच खूप काळजी वाटते। त्यानंतर इकडे आनंदीची सुद्धा तीच अवस्था असते, ती सुद्धा आता एका ठिकाणी किचन मध्ये स्तब्ध बसलेली असते आपल्या देवीपाशी, अन्नपूर्णा देवीपाशी आणि तेवढ्यात तेथे आता आनंदीला इतकं टेन्शन मध्ये बसलेलं बघून छायाताई येतात। छायाताई म्हणतात की आनंदीताई, अहो खूप उशीर झालेला आहे, चला झोपायला। तर खरंच तुम्ही काय इतकं टेन्शन घेतात आणि किती तुम्ही जीवाचे हाल करून घेतात, एकतर काही खाल्लेलं सुद्धा नाही, त्यामुळे प्लीज चला झोपायला, खूप उशीर झालेला आहे। तेव्हा लगेच आनंदी, तेव्हा आता छायाताई म्हणतात की अहो आनंदीताई बघा ना किती उशीर झालेला आहे, चला ना प्लीज। तर स्वतःची कशी अवस्था करून घेतलेली आहे, स्वतःचा अजिबात तुम्ही विचार करत नाही, सारखं सारखं मुलांचं टेन्शन घेतात, प्लीज स्वतःकडे लक्ष द्या जरा। बघा आनंदीताई तुमचा त्रास मला नाही सहन होत, तुमची अवस्था नाही बघवत,
प्लीज मी तुम्हाला सांगते की स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, होईल सगळं काही नीट. म्हणून छायाताईंना आनंदीची खूपच काळजी वाटते. तेव्हा आनंदी म्हणते की छायाताई प्लीज तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही जा बरं, मुलांना काही पाणी वगैरे हवं आहे का बघून या. आनंदी म्हणते की अहो मुलांनी काहीच खाल्लेलं नाही ते, आता मात्र त्यांनी आता स्वतःला कोंडून घेतलेलं आहे, काही खात सुद्धा नाही आणि पाणी सुद्धा पिलेले नाहीत. मला त्यांची काळजी वाटते. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा बरं, मुलांना काय हवं काय नको बघून या, त्यांना पाणी वगैरे देऊन या, त्यांची काळजी घ्या. तेव्हा आता छायाताई लगेच आता मुलांच्या रूमकडे येतात आनंदीचं सांगितल्याप्रमाणे. आणि आनंदी अजूनपर्यंत विचारित करत आहे, तिला खूप टेन्शन आलेलं असतं. आनंदी सारखा विचार करत असते की आपल्यामुळे या घरामध्ये इतकं सर्व काही होत असेल तर खरंच आपण इथे नाही राहिलेलं बरं राहील. आनंदीला सारखं सारखं आपला आता राग येत असतो, आपल्यामुळे इतकं सर्व काही घडत आहे. म्हणून आनंदीला वाईट सुद्धा वाटतं, रडू सुद्धा येतं, जे काही आता आपल्यामुळे इतकं घडत आहे. आणि छायाताईंना जाता जाता मालक साहेब झोपले की नाही हे सुद्धा आनंदीने बघायला सांगितलेलं असतं. तेव्हा आता मालक साहेब अजूनपर्यंत खुर्चीवरच बसलेले आहेत, सारखा विचार करत डोक्याला हात लावत. तेवढ्यात छायाताई येतात, डोकावून बघतात तर मालक साहेब तसेच बसलेले दिसतात. छायाताई त्यांना बघतात. आता छायाताईंना सुद्धा खूप वाईट वाटतं, घरामध्ये जी आता ही परिस्थिती सुरू आहे तर त्याची. पुढ्यात मात्र जो काही खाली पडलेला तो मोबाईल आहे तर छायाताई उचलतात आणि तो मोबाईल घेऊन बाहेर येतात. छायाताई आनंदीच्या जवळ तो मोबाईल घेऊन आलेले असतात. तर आनंदी विचारते की छायाताई सगळं काही नीट आहे ना. तेव्हा लगेच आता म्हणजे ही छायाताई म्हणतात की अहो कशाचा आनंदीताई ठीक आहे, काहीच ठीक नाही, खूपच परिस्थिती भयंकर आहे. विद्याधर सर आणि त्या शलाका मॅडम यांच्यामुळे घरामध्ये सगळंच टेन्शनचं वातावरण झालेलं आहे. आणि आता रूममध्ये कोणीच झोपलेलं नाही, प्रत्येकाच्या रूममधील लाईट सुरू आहे. लगेच आनंदी म्हणते की काय बोलतात, कोणीच झोपलं नाही. तर छायाताई म्हणतात की हो कोणीच झोपलेलं नाही. हे बघा अहो आनंदीताई, मालक साहेबांच्या रूमच्या बाहेर मात्र आता हा मोबाईल तसाच पडलेला होता, त्यांचा मोबाईल अजूनपर्यंत तसाच आहे. छायाताई मात्र आता तो मोबाईल आहे तर तो मोबाईल मात्र आनंदीच्या हातामध्ये देतात आणि आनंदीच्या हातामध्ये देऊन आता आनंदी मात्र एक अशी शक्कल लढवणार असते सगळ्यांना झोपवण्यासाठी, कारण कुणाला झोप येत नसते. म्हणून मात्र आता ही अंगाई गाणार आहे. आणि मालक साहेबांना इतकं टेन्शन आलेलं आहे की त्यामुळे त्यांच्या लक्षात सुद्धा आलेलं नाही की आता हा जो मोबाईल आहे ते त्यांचा तेथेच पडलेला आहे. आनंदी म्हणते की तो फोन मला द्या. तेव्हा आता समीरा म्हणजे छायाताई म्हणतात की अहो पण तो मालक साहेबांचा फोन आहे आणि तुम्हाला कशाला लागतो. तेव्हा आता आनंदी म्हणते की आता मालक साहेबांपेक्षा मला या फोनची जास्त गरज आहे. तेव्हा आता लगेच तो फोन माझ्याकडे द्या म्हणून आनंदी पुढे हात करते. छायाताई विचारतात की म्हणजे तुम्ही नक्की या फोनचं काय करणार आहेत. त्यानंतर मात्र ढगांचा गडगडाट सुरू असतो, अगदी विजा चमकत असतात. आणि त्यानंतर आनंदी आता समिताताईंच्या फोटो समोर येते हॉलमध्ये आणि आता छायाताई तिथे सगळं काही आवरत असतात. आणि आनंदी समिताताईंच्या फोटोला हात जोडते आणि म्हणते की समिताताई आज मात्र मी तुमच्या फोटोसमोर उभी आहे, आज मात्र मालक साहेबांना आणि तुमच्या मुलांना खूप त्रास होत आहे. माझ्यामुळे या घरात आता जे काही वादळ आलेले आहे त्यामुळे मात्र कुणालाच या घरामध्ये शांत झोप लागत नाही. आणि समिताताई आज मला तुमची खरंच खूप गरज आहे. समिताताई आज मात्र मला तुमची खूप गरज आहे. आता मात्र मुलांना आणि मुलांच्या म्हणजे मालक साहेबांना आणि आता मात्र मलाच काहीतरी करावं लागेल. तुमच्या आवाजाची जी काही ताकद आहे तर त्या आवाजानेच मात्र या घरामध्ये शांतता निर्माण होईल आणि अगदी म्हणजे सगळं वातावरण व्यवस्थित होईल. प्लीज समिताताई आज एका रात्रीपुरती काही होईना परंतु प्लीज त्या सगळ्यांना शांत झोप लागून द्या म्हणून आनंदी हात जोडत आता समिताताईंना विनंती करत आहे. त्यांच्या फोटोला समिताताईचा जो काही चेहरा आहे तो कायम खुललेला असतो. मित्रांनो आनंदी असा एक काहीतरी चमत्कार करणार असते. आज मात्र समिताच्या आवाजातील जी काही अंगाई आहे तर ती गाऊन दाखवणार असते आणि मुलांना शांत झोप लागणार असते. शेवटी आता मित्रांनो हा भाग येथे संपला जातो. तर पुढील भागामध्ये शेवटी मात्र आनंदीने एक आता भयानक निर्णय घेतलेला असतो. आता सगळ्यांना तिने शांत झोपी लावलेलं असतं एका चमत्काराने आणि त्यानंतर मात्र ती आपलं गाठोडं घेते आणि आपलं गाठोडं घेऊन मात्र आता हे घर सोडण्याचा तिने मोठा निर्णय घेतलेला आहे. हे घर तिला सोडायचं असतं आणि तिने आता अंगाई गाऊन मात्र आता या घरातून कायमचा निरोप घेण्याचं ठरवलेलं असतं. ती आता मालक साहेबांच्या रूममध्ये येते, आपलं सगळं काही कपड्याचं गाठोडं वगैरे घेते आणि तेथे येऊन आता ती रूममध्ये पाया पडते आणि म्हणते की मालक साहेब आपलं लग्न जर आता ह्या तुमच्या आणि मुलांच्या मध्ये दुराव्याचं कारण बनत असेल, कुटुंब दुखण्यापेक्षा मीच हे घर सोडून गेलेलं बरं राहील. आणि आता मात्र जेव्हा आनंदी सगळं काही आता आपलं बाडबिस्तर घेऊन बाहेर येते आणि त्या घरातून जायला निघते तेव्हा मात्र आता लगेच जो काही तुळशी वृंदावन आहे तर तुळशी वृंदावनाजवळ ती आलेली असते आणि तुळशी वृंदावनाजवळ येऊन ती मात्र आपल्या घराला वळून मागे बघत असते. आणि तेवढ्यात
तिचा पदर आहे तर तो पदर मात्र आता तुळशीच्या झाडामध्ये गुंतलेला असतो. म्हणजे तुळशीचं सुद्धा म्हणणं असतं की आनंदीने हे घर सोडू नये, कुठेही जाऊ नये, यासाठी आता जो पदर त्यामध्ये अडकलेला आहे तर आनंदी आपला पदर काढण्याचा प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, आता नक्की काय होईल? आनंदी हे घर सोडून जाईल की तिला कोणी अडवण्यासाठी येईल? युगंधर तिचा हात धरून तिला अडवेल का? हे पाहण्यासाठी आता आपल्या मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास तर मात्र लाईक करण्यासाठी विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो धन्यवाद.